नमस्कार. रोकटोक मध्ये स्वागत. मी उदय निरगुडकर. गणेशोत्सव संपला आणि आता लगेचच महाराष्ट्रात एका नव्या उत्सवाची म्हणजेच लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाची सुरुवात होते. कुठल्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्व राजकीय पक्षांची तयारी देखील आता अंतिम टप्प्यात, जिथं महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीचा अचूक अंदाज घेणं गरजेचं आहे. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये दिसलेले सर्वच्या सर्व किंवा काही ट्रेंड्स महाराष्ट्राच्या निवडणुकीत दिसणार आहेत का? या निवडणुकीत मोदी इफेक्ट किती प्रभावशाली असणार? कमी होणार का जास्त राहणार का तसंच राहणार? महाराष्ट्रातील जनता यावेळी क्लिअर मॅन्डेट म्हणजेच स्पष्ट बहुमत देणार का? आणि यंदाचं मतदान पक्ष पाहून होणार का धोरणं पाहून का व्यक्ती पाहून? आणि एक तपाहून अधिक काळ महाराष्ट्रातले प्रमुख राजकीय पक्ष युत्या आणि आघाड्या करून लढत असल्यामुळं काही भागांमध्ये ते कायमचे पॅरलाइज झालेत का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया हवा महाराष्ट्राची या खास कार्यक्रमात. नमस्कार. हवा महाराष्ट्राची या कार्यक्रमात आज माझ्या सोबत आहेत गिरीश बापट, भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गिरीश बापट हे आपल्या सोबत आहेत. गिरीश बापट, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक जी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आमच्या स्टुडिओमध्ये आज ते आलेले आहेत. आपल्या बरोबर आहेत अभय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. अभयजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि काही क्षणात आपल्या बरोबर शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरे आपल्या बरोबर असतील. आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे सहकार मंत्री नीलमताई मला वाटतं आलेल्या. नीलमताईंशी आपला संपर्क झाला. नीलमताई, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि आपल्याबरोबर काही क्षणात हर्षवर्धन पाटील, सहकार मंत्री आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे देखील आपल्या बरोबर असतील. कार्यक्रमाला सुरुवात करताना प्रथम जाऊया अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, 16 मेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यानंतर त्याचा निकाल लागला आणि मोदींचं सरकार आलं. त्या आधीच्या काळामध्ये मोदी सरकारला इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर क्लिअर मॅन्डेट मिळेल अशी थोडीशीच कल्पना शेवटच्या काही क्षणात आली होती. परंतु प्रचाराला सुरुवात झाली त्यावेळेला मात्र मोदींना 285-282 जागा मिळतील अशा प्रकारचे अंदाज काही फारसे पुढे आलेले नव्हते. परंतु जसजसा प्रचाराचा क्षण, जसजसा निवडणुकीचा क्षण वाढत जवळ येत गेला, विशेषतः वाराणसीचा जो टप्पा होता त्या टप्प्यानंतर तर मोदींची वेव्ह प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसली. ही वेव्ह महाराष्ट्राच्या निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होतील अशी परिस्थिती आहे. 2 ते 3 दिवसात, कदाचित उद्या सकाळी सुद्धा जाहीर होऊ शकतात. 45 दिवसानंतर हा लोकशाहीचा सगळा संग्राम कळसात द्यायला पोहोचणार आहे, क्लायमॅक्सला जाणार आहे. तुम्हाला असं वाटतं की याच्यात मोदींचा ज्या ट्रेंड जो दिसला तो ट्रेंड आपल्याला पुन्हा लोकसभेतला महाराष्ट्रातल्या विधानसभांच्या निवडणुकीत दिसणार आहे? निश्चितच काही प्रमाणात का होईना तो दिसेल. कारण जरी लोकसभेच्या निवडणुका वेगळ्या असल्या आणि विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या असल्या, दोन्हीकडे लोकांची कौल देण्याची वृत्ती जरी वेगळी असली तरी काही ना काही प्रमाणात परिणाम होतो. जसा एकदम लोकसभा निवडणुकीत 240च्या आसपास मतदारसंघांमध्ये युतीच्या उमेदवाराला आघाडी मिळाली. एकदम तशीच परिस्थिती जरी नाही झाली तर निश्चितपणे मोदी यांचं सरकार केंद्रामध्ये आलेलं आहे, त्याचा काही प्रमाणात परिणाम इथेही जाणार. म्हणजे अजूनही हनीमून पिरियड संपलेला नाहीये? नक्कीच नाहीये. 100 दिवस झाले असले आणि मीडियामधून त्यांच्या काही धोरणावर टीका होत असली, काही होत असले तरी सर्वसामान्यांमधल्या मताचा तुम्ही जर एक कानोसा घेतला तर लोकांना वाटतं की त्यांना पुरेसा वेळ दिला पाहिजे. आणि हा पुरेसा वेळ दिला पाहिजे असं जर लोकांचं मत असेल तर मला वाटतं की त्याचा परिणाम निश्चितपणे जाणवेल. आणि दुसऱ्या या निवडणुकीत मोदी एक तो प्रो इफेक्ट असेल. तसंच 15 वर्षाच्या आघाडी सरकारच्या विरुद्धचा अँटी इन्कम्बन्सी, या दोन्हीचा मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला सामना करावा लागणार आहे. आणि या निवडणुकीत मला वाटतं की या दोन्हीचा फॅक्टर आज तरी ॲडव्हान्टेज सेना बीजेपी अशा या बाजूने जाताना दिसतोय. निवडणुका अजून लांब आहेत, त्या जाहीर होतील, त्याच्यानंतर युत्या आघाड्यांची समीकरणं मांडली जातील, बंडखोर वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतील. निवडणुकीचं चित्र बदलूही शकेल. परंतु आजची जी परिस्थिती आहे त्या डेफिनेट आपण टेनिसच्या भाषेत ॲडव्हान्टेज म्हणतो तसा ॲडव्हान्टेज आज शिवसेना भाजपकडे निश्चितपणे आहे. ज्या पक्षाला ॲडव्हान्टेज आणि जे 2 ट्रेंड दिसत आहेत, एक म्हणजे पुरेसा वेळ अजून मोदी सरकारला दिला पाहिजे अशा मानसिकतेत जनता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 15 वर्षाच्या कारभारावर एक प्रकारे जनता नाराज आहे, ती नाराजी सुद्धा अजून कमी झालेली नाहीये. गिरीश बापट, तुमच्या पक्षासाठी पुन्हा एकदा गुड न्यूज आहे, काय सांगाल? असं महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष आघाडीचं सरकार होतं. 15 वर्षात ज्या मागण्या प्रलंबित होत्या त्या सोडवल्या नाहीत.
मोदींचं सरकार आलं, केंद्रात भाजपचं एनडीएचं सरकार आल्यावर जी आश्वासनं आणि प्रश्न सोडवण्याची घाई जाहिरातीच्या माध्यमातून आहे, तर आता जनता ओळखते की ज्यांनी 15 वर्षात केलं नाही ते 15 दिवसात घोषणा करतायत. हा मुद्दा एक. दुसरा मुद्दा असा आहे की आपलं संघराज्य आहे, केंद्र सरकार राज्य सरकार. जसं काल पुरासारखी परिस्थिती आल्यावर मोदी सरकारने पंतप्रधानांनी 1000 कोटी लगेच 1100 कोटी दिले, तिथं करायला पाहिजे. पण अनेक केंद्रीय निधी हे राज्य सरकारकडे द्यायचे असतात. आणि आता आपण साध्या मेट्रोच्या उदाहरणावरनं पाहिलं की महाराष्ट्रात मेट्रो आणण्याकरता आघाडीचं सरकार किती उत्सुक आहे, तर काहीच काम केलं नाही त्यांनी. हे कबूल करावं लागलं मुख्यमंत्र्यांनाही. मग केंद्रातला सगळा विकासाचा पैसा राज्यात आणून त्याच्यात सुसूत्रता जर पाहिजे असेल तर 100 दिवसात जी दृष्टी, जे धोरण मोदी सरकारने ठरवलं, आता एकदा यांना पूर्णपणे यांच्या हातात सत्ता द्या. जनता पारख करत असते. त्यामुळे 15 वर्षाच्या अनुभवानंतर आता महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होऊन केंद्रात जसं सरकार आलं तसं महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीचं सरकार येणार. कारण नागरिकांनी आता ठरवलंय की काँग्रेस नको, आणि मग काँग्रेसला पर्याय महायुतीशिवाय कोणी नाही महाराष्ट्रामध्ये. बाकी तिसरी आघाडी, चौथी आघाडी औषधालाही शिल्लक नाही. आणि आम्ही सातत्याने जनतेचे प्रश्न जे मांडले आहेत त्याच्यावर आंदोलनं केलेली आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये भाजप सेना महायुतीची हवा राहणार. मोदींच्या वेळेला जशी लाट आली, लोकांनी जो विचार केला तोच विचार आत्ता पण लोक विधानसभेच्या निवडणुकीत करणार. आणि घोडा मैदान जवळ आहे, आपल्याला देखील निर्णय कळेल. महाराष्ट्रातली जनता हुशार आहे, सुजाण आहे, त्यांना सगळं कळतं. आयत्या वेळेला नाटक कोण करतं, खोटी आश्वासनं कोण देतं. आणि त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की महाराष्ट्रातील जनता योग्य तो निर्णय घेईल आणि युती सरकारला पुन्हा महाराष्ट्रामध्ये आता निवडून आणेल. बरोबर आहे. एक प्रकारे 15 वर्षानंतर युतीचं सरकार येण्याकरता स्टेज सेट झालेलं आहे, जनतेचं मत ठरलेलं आहे, अशा प्रकारचं मत आता गिरीश बापट यांनी आपल्याकडे व्यक्त केलं. आपल्याबरोबर हर्षवर्धन पाटील आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील. या कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्राची एकूण हवा आता अशी दिसते, असं मान्यवरांचं या ठिकाणी मत आहे की जो लोकसभेचा ट्रेंड आहे तो लोकसभेचा ट्रेंड तसाच कायम राहील. याचं कारण असं आहे की अजून मोदी सरकारला पुरेसा वेळ दिला पाहिजे, केंद्रात जे सरकार असेल तेच राज्यात सरकार निवडलं पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता जनतेची असू शकते. त्याचबरोबर 15 वर्षाचा कारभार, त्यातली भ्रष्टाचाराची, घोटाळ्याची प्रकरणं आणि एकीकडे युतीचा आश्वासक अशा प्रकारची त्यांची सगळी भूमिका, तुमच्या जाहिरातींचा मारा, त्याचा होट नसणारा प्रभाव, या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभेचा ट्रेंड कायम राहील, मोदी इम्पॅक्ट कायम राहील असं म्हटलं जातं. काय सांगाल? नाही, पहिल्यांदा एक तर ही गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की लोकसभेच्या निवडणुकीचा ट्रेंड आणि विधानसभेच्या निवडणुकीचा ट्रेंड याच्यामध्ये खूप फरक आहे. लोकसभेची निवडणूक ही देशपातळीवरची निवडणूक झाली आणि ठीक आहे, लोकसभेला आमचा त्या ठिकाणी पराभव झाला. लोकांनी मोदी सरकार दिल्लीमध्ये आणलं, हा भाग सर्वांनाच माहीत आहे. परंतु त्यानंतर काही आपल्या देशामध्ये बाय इलेक्शन झाल्या. मला सांगा, ह्या बाय इलेक्शन्समध्ये जे आता गिरीश बापट साहेब सांगत होते ते भारतीय जनता पक्षाला सुद्धा बाय इलेक्शनमध्ये तेवढ्या जागा मिळाल्या नाही ना. मग जर हवा कायम असेल तर मग हे बाय इलेक्शन्सला हे निकाल का लागू शकले नाहीत, हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रामध्ये एक विधानसभेची बाय इलेक्शन झालं रिसोडची. त्या रिसोडच्या बाय इलेक्शन्समध्ये लोकसभेला त्या रिसोडच्या मतदारांनी लोकसभेला मतदान भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेला केलं, पण विधानसभेच्या बाय इलेक्शनला अमित जनक हे काँग्रेस पक्षाचे 16,000 मताच्या फरकाने निवडून आले. एका दिवशी मतदान झालं. मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकाचा विषय वेगळा होता, त्यावेळची कारणं वेगळी होती, त्यावेळच्या लोकांची मतं वेगळी होती. आणि आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि मला असं वाटतं की घोडा मैदान काय लांब नाहीये. प्रत्येकजणच म्हणणार आहे की आम्ही निवडून येणार, पण लोक विचार करतात की ह्या राज्याची सूत्र कुणाच्या हातामध्ये द्यायची. माननीय नामदार पृथ्वीराजजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर आज या राज्यातल्या सामान्य माणसांचा विश्वास आहे. ठीक आहे, काम करताना आम्हाला 15 वर्ष झाली सत्तेमध्ये, कदाचित काही कामं राहिली असतील आमच्याकडून,
परंतु असं नाही की राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं जी पावलं आम्ही टाकली आणि म्हणून माझी ही भूमिका स्पष्ट आहे की आता उद्या परवाच निवडणुका जाहीर होतील. आता एक महिनाभर हे सगळं वातावरण चालणार आहे आणि परिवर्तन ही ज्यावेळेस आपण परिवर्तन हा शब्द वापरतो त्या परिवर्तनामधला वर्तन शब्द खूप महत्वाचा आहे. मला असं वाटतं राज्यातली जनता ही वर्तन बघून परिवर्तन करत असते. निश्चितपणानं नामदार पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम आम्ही केलेलं आहे ते काम लोकांच्या समोर आहे. दुष्काळामध्ये लोकांना मदत केली, अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना मदत केली, अनेक शहरातले प्रश्न आम्ही सोडवले आणि शेवटी विकास हे कायमच चालत राहतो. आणि मला असं वाटतं की निश्चितपणानं महाराष्ट्रातली जनता ही विचारी आहे, त्यांना चांगलं समजतं आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये चौथ्यांदा या राज्यातली जनता काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संधी देईल असा आमचा दावा आहे आणि तो दावा निश्चितपणाने सिद्ध करण्याचा आमचा प्रयत्न राहील. कारण कामाच्या जोरावर आणि सर्व धर्म समभावाच्या भूमिकेतून हे महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, कल्याणकारी राज्य आहे, सोशल वेलफेअर स्टेट म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि मला असं वाटतं ती भूमिका सर्वांना सामावून घेण्याची भूमिका ही काँग्रेसमध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेस खाली सरकार पुन्हा आम्ही आणू आणि त्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. डॉक्टर नीलम गोरे आपल्याबरोबर. नीलम गोरे, आपण दावे ऐकले आहेत की अतिवृष्टी असेल, पूर असेल, महापूर असेल किंवा दुष्काळ असेल त्यावेळी काँग्रेसचंच कल्याणकारी राज्य जनतेच्या पाठीशी होतं. त्यामुळे सर्व धर्म समभाव जपणाऱ्या काँग्रेसच्या बाजूनं जनता उभी राहील आणि तीच महाराष्ट्राची हवा आहे असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांना आहे. परंतु त्यांनी जो रिसोर्टचा उल्लेख केला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. काय सांगाल आपण की एक प्रकारे लोकसभेला आणि विधानसभेला वेगवेगळा विचार करण्याची मानसिकता महाराष्ट्राची आता आहे असं वाटतंय आपल्याला? मला साधी एक पहिलं तर गोष्ट असं वाटतं की पोटनिवडणुकांमध्ये जेव्हा विशेषतः एखाद्या कुटुंबामधली व्यक्ती त्यांचं दुःखद असं निधन झालेलं असतं आणि त्यांच्या कुटुंबातले ज्या वेळेला व्यक्ती उभी राहते निवडणुकीला, तर उलट महाराष्ट्राची अशी परंपरा आहे की त्या व्यक्तीला निवडून द्यायचं, कारण सहानुभूतीची लाट असते. मग याच्यात जसं सत्ताधारी पक्षातली उदाहरणं आहेत तसं कैलासवासी प्रकाश खेडकर नांदेडमध्ये त्यांच्या पत्नीलाही लोकांनी निवडून दिलेलं होतं आणि त्यामुळे विरोधी पक्ष असो का सत्ताधारी पक्ष असो, ज्याला विद्यमान आमदारांचं निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक होत असते त्यावेळेला लोक सहानुभूतीचा विचार करून एकदा निवडणुकीत मतदान करतात. ही वस्तुनिष्ठ बाब ही सन्माननीय मंत्री महोदय हर्षवर्धन पाटील यांनी काही समोर मांडली नाही, पण झी 24 तासच्या सुजाण प्रेक्षकांसाठी मला ती आठवण करून देणं एकदा भाग आहे की एक वेळेला मिळालेली सहानुभूती म्हणजे ते महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रातिनिधिक मत सगळ्या मतदारांचं हे मानणं म्हणजे ते स्वतःची आत्मवंचना करू शकतात. दुसरं मला यांनी काय केलं नाही हे सांगत बसणं, हे खरं सांगायचं तर लोकांनी स्वतः अनुभवलेलं आहे, त्यांनी प्रतीत केलेलं आहे, त्याच्या झळा त्यांनी भोगलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही तर तिकडचे तहसीलदार वगैरे त्यांना अँटी करप्शनमध्ये पकडलं तर अक्षरशः चांदीच्या सोन्याच्या विटा त्यांच्या घरी सापडलेल्या आहेत. हे सगळं करप्शन होत होतं, भ्रष्टाचार होत होता, हा कोणाच्या संरक्षणाखाली होत होता हे दिसत नव्हता का सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना? ज्या धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या गारपिटीच्या काळात झाला, तिथेच असे प्रचंड भ्रष्टाचारी अधिकारी सापडतात. हा केवळ आपण योगायोग किंवा अपघात मानायचा का? परंतु उदयजी, मला आजचा जो तुमचा विषय आहे की हवा, तर मुळात थोडंसं मला असं वाटतं की केवळ नरेंद्र मोदीजी हवेवर निवडून आले हे जे कुठेतरी गृहीत धरलं जातं हेच आम्हाला मान्य नाही आहे. निश्चितपणाने त्यांच्याबद्दलचा जनतेमधला एक विश्वासार्हता त्यांची ही होती आणि त्यामुळे लोकांनी मतदान केलं, हे जसं खरं आहे तसं लोकसभा निवडणुकीनंतर ज्या प्रकारे केंद्र सरकारची वाटचाल चालू आहे त्याच्यामध्ये मी हे मला स्वतःलाही असं वाटतं की महागाईच्या संदर्भातल्या अपेक्षा तेवढ्या सरकारकडून पूर्ण झाल्या नाहीत, पण त्याला वेळ लागतो याची जाणीव आज मतदारांना निश्चितपणाने आहे. परंतु मोदीजींनी अगदी लोकसभेमध्ये गेल्यापासून त्यांची झालेली भाषणं असतील, लाल किल्ल्यावरचं भाषण असेल, ब्रिक्स सारखं त्यांनी एक वेगळ्या प्रकारने आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये काम जे सुरू केलं त्याचा अर्थ आपल्यापर्यंत काय लागतोय हे मध्यम वर्गाला व्यवस्थित कळतं आहे. मुद्दा क्रमांक 1. दुसरं, मला असं वाटतं की मोदीजींच्या बरोबर जे अन्य मंत्री आहेत त्या मंत्री ज्या प्रकारचं आज काम करतायत किंवा खासदार सुद्धा एनडीएचे जे निवडून गेलेले ते लोकांना दिसतायत, भेटतायत
आणि त्यामुळे शिवसेनेच्या बद्दल बोलाल तर भगवा सप्ताह, लोकसभा निवडणुकीच्या हवेवर आम्ही शांत बसलो नाहीये. तर 18 जून नंतर सगळ्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या मतदारांनी किती प्रत्येक बूथ निहाय जास्त आपल्याला मतदान झालेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणच्या मतदारांना भेटून त्यांना परत आपल्याशी जोडलं जाणं आणि विधानसभेसाठी याच प्रकारने निर्णायक असं तुम्ही मांडताय. परंतु अत्यंत कळीचा आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की केंद्रामध्ये एका पक्षाला स्पष्ट बहुमताचा कौल जनतेने दिला, तशा प्रकारचीच आत्ता मानसिकता आम्ही हवा जो हा शब्दप्रयोग केला आम्ही, तो हवा कुठल्या का पक्षाची नाही तर मतदारांच्या मनातली नेमकी हवा काय आहे, कैसी हवा चल रही आहे ज्याला आपण म्हणतो तशी ती हवा आहे. त्याविषयी बोलतील नवाब मलिक. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय हवा महाराष्ट्राची. हवा महाराष्ट्राची. आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक आहेत. नवाब मलिक, पहिल्या भागामध्ये अनेक मतं मांडली गेली. केंद्र राज्य संबंध, मोदींचा इम्पॅक्ट, त्याहीपेक्षा सुद्धा ट्रेंड मोठा काय आहे, आत्ताचा सर्वात कळीचा मुद्दा. या अर्थात या मुद्द्यांवर आपल्याला प्रतिक्रिया द्यायची असणारच आहे. परंतु जनतेच्या मनामध्ये स्पष्ट बहुमताचा कौल अशी आपल्याला निशाणी दिसते. स्पष्ट बहुमत मागच्या विधानसभेमध्ये पण आघाडीला मिळालंच होतं आणि स्पष्ट बहुमत निश्चित रूपाने लोक देऊ इच्छित आहे. पण अजून निवडणुका जाहीर झाल्यानंतर ती परिस्थिती क्लिअर होईल. दुसरं जी चर्चा या गेली सेगमेंटमध्ये आपण केली की आता मोदी इम्पॅक्ट किती आहे, तीच हवा राहिली की नाही, कसे निकाल लागेल. देशपांडे साहेबांनी पण थोडं विश्लेषण केलं. आपले बापट साहेबांचा अतिउत्साह पण आम्ही ऐकलं. हो, अतिउत्साह. आपल्याला बोलू इच्छितो की लोकसभेच्या निकाल लागल्यानंतर सर्वप्रथम निवडणूक कुठे झाली ते उत्तराखंडमध्ये. सर्व जागा लोकसभेमध्ये उत्तराखंडमध्ये भाजपने जिंकलं होतं. 3 विधानसभेची निवडणुका लागली, त्याच्यात एक त्यांचे माजी मुख्यमंत्रीची जागा होती, एक पण भाजपला जिंकता आलं नाही. त्यानंतर जे निकाल आलेले कर्नाटकचे बघा काय परिस्थिती, येडियुरप्पाजीची जागा 6,000 आली. तुम्हाला असं वाटतं की हा ट्रेंड कंटिन्यू होईल? ऐका ना, बिहारमध्ये लाट दिसत होती, आता बिहारमध्ये ती परिस्थिती राहिली नाही. हे खरं आहे की महंगाईमुळे लोकांमध्ये चिड होती की बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. म्हणजे आता ती महंगाईची चिड, नीलमताई स्वतः सांगता महागाई हा मुद्दा आहे. गेली 100 दिवसात काय परिस्थिती आहे, किमती किती वाढले, हे लोक. आता ती बाई होती एक विज्ञापनामध्ये, ते बाईला शोधताय लोक, कुठे गेली ती बाई, अशी परिस्थिती एकंदरीत निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांची आत्महत्येचे विषय आपण मांडत असताना आपल्या नेत्यांनी सांगितलं, नीलमताईंनी, आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे काय हाल झालेले, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे काय हाल झालेले. म्हणजे या 100 दिवसात शेतमालावर जे परिस्थिती निर्माण झाली, सर्वात जास्त अडचणीत 100 दिवसात कोणी आला असेल तर शेतकरी आलेला आहे. निकाल बघत असताना लाट आहे, बोलू शकताय. मागच्या लोकसभेची 2 उदाहरणं मी देतोय. जेव्हा 2009 साली लोकसभेची निवडणुका झाली, बीड जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी भाजप आघाडीवर होती. नंतर विधानसभेमध्ये 5 ठिकाणी राष्ट्रवादीचे लोक निवडून आले. पुणे जिल्ह्यामध्ये हरळरावच्या मतदारसंघामध्ये सर्व ठिकाणी शिवसेना आघाडीवर आणि नंतर 5 जागेवर राष्ट्रवादीचे लोक निवडून आलेली आहे. एकंदरीत परिस्थिती, लोकसभेचे निकाल, विधानसभेचे निकाल वेगळे असतात. चर्चा करत असताना आपण सांगतात महागाई हा केंद्राचा विषय आहे, त्याचा इम्पॅक्ट होईल असं म्हणता, आणि आता म्हणता हे निर्णय वेगवेगळे आहेत. नाही, वेगळे वेगळे बोलतोय ना मी आता तुम्ही सांगताय की 15 वर्षाचा कारभार, म्हणजे थेट 15 वर्षांनंतर निवडणूक होते काय. प्रत्येक 5 वर्षामध्ये लोक कौल देत आहे. 2004 साली 99 पासून 2004 सालच्या जे कारभार होता त्याच्यावर कौल जनतेने या आघाडीला दिला होता. त्यानंतर पुन्हा 2009ला कौल आम्हालाच दिलेला आहे आणि चौथ्यांदा पण कौल आम्हालाच भेटणार आहे. 15 वर्षाची चर्चा होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या मतदारांची मानसिकता आता स्पष्ट कौलाकडे आणि ती आघाडीला मिळेल असं तुम्हाला वाटतंय, बरोबर? आघाडीचा निर्णय काही दिवसात होणारच आहे आणि आम्हाला विश्वास आहे ज्या पद्धतीने प्रचार प्रसार. पण एका पक्षाला गुजरात अग्रसर बोलणारी लोक आहे,
आणा गुजरातचे मुख्यमंत्री, बरोबर आहे. आम्ही बसू, मला तुम्ही सांगा. कोण पुढे दाखवून देऊ, नवाब खोटा मलिक- प्रचार करून नवाब मलिक धार्मिक भावना भडकून ही निवडणूक हर्षवर्धन पाटील यांच्याकडे जातोय, परंतु एक छोटासा प्रश्न तुम्हाला आहे, तो म्हणजे जर एका पक्षाला स्पष्ट बहुमताचा कौल जर आपल्याला लोकसभेला दिसला आणि तशी जर मानसिकता जनतेची असेल, तर मग एक प्रकारे आघाडी आणि युती करून तुम्ही तुमच्या पक्षाला पॅरलाइज करताय. हे खरं आहे की जेव्हा आघाड्या करतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी जिथे आमचे उमेदवार नसतात तिकडे कार्यकर्ते म्हणजे कुठे त्यांचं मनोबल खचते, वर्षानुवर्ष संघटना वाढत नाही, हे पण खरं आहे. पण आता प्रस्ताव आमचा आहे, काही आमची जुनी जागा काँग्रेसला द्यायची आणि काँग्रेसची काही जुनी जागा आमच्याकडे घ्यायची, असा पण प्रस्ताव आहे. आणि आता चर्चेनी हे याचा प्रस्ताव अर्थ सुटला. आघाडी होणार असा घ्यायचा. आशावादी आहोत आम्ही आणि काँग्रेसकडून आम्हाला प्रतिसाद मिळेल. आशावादी आहेत हर्षवर्धन पाटील. या आशावादाला तुमच्याकडून कुठल्या वादाचं उत्तर आहे का आशावादाचंच उत्तर आहे? नाही, एकतर आघाडीच्या बाबतीमध्ये उदयजी हा वरिष्ठ पातळीवरती चर्चा चालू आहे आणि त्याचा निर्णय काय असेल तो वरिष्ठ पातळीवर, हा एक भाग झाला. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज आपण पाहिलं तर महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांची अवस्था काय आज मी आपल्याला माहिती करता सांगतो. डाळिंब पिकवणारा शेतकरी, त्याचे दर 200 रुपये डाळिंबाचा दर होता, तो दर आता 30 रुपयावर आलेला आहे. साखरेचे दर आता 2800-2700 रुपये पर क्विंटलवरती आलेले आहेत. कांद्याचे दर उतरलेले आहेत. निर्यात पूर्णपणे बंद झालेली आहे. आता अशा सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने आपला संसार प्रपंच करायचा का घरी बसायचा, हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. गेल्या 100 दिवसामध्ये उत्तम भाषणं आम्ही ऐकली, पण कृतीमध्ये काय? कृतीमध्ये शून्य आहे. आज सिमेंटच्या एका 50 किलोच्या सिमेंटच्या एका बॅगची किंमत जर आपण बघितली तर 125 रुपये एका 50 किलोच्या सिमेंटचा बॅग आता त्या ठिकाणी महागलेली आहे. कसं सामान्य माणसं जीवन जगू शकतात सांगा? महागाई काँग्रेसने केली म्हणून गेल्या 4 महिन्यामध्ये काँग्रेसच्या बद्दल कठोर टीका करण्याचा प्रयत्न झाला आणि सामान्य माणसाचं कंबरडं मोडणाऱ्या काँग्रेसला हद्दपार करा ही भाषणं करणारी माणसं आज हवेची भाषा करतात. मला आश्चर्य वाटतं सांगतो. आज तुम्ही लोकांची, ठीक आहे निकाल काय लागतील हा भाग नंतरचा आहे उद्देशी, आज मुद्दा असा आहे की सामान्य माणसांची प्रतिक्रिया विचारात घ्या ना तुम्ही. या 100 दिवसामध्ये महाराष्ट्राकरता केंद्र सरकारने काय दिलं? मगाशी आमचे मित्र बापट साहेब म्हणाले की वर केंद्रात सरकार आपलं असलं म्हणजे खाली आपल्याला त्यांची मदत होईल म्हणून खाली आमचं सरकार आणा. ठीक आहे, हे सांगण्यापुरतं ठीक आहे, पण आज प्रत्यक्षपणे इथं मगाशी उल्लेख झाला पुण्याचा मेट्रोचा प्रकल्प बापट साहेब हा पहिल्यांदा पुण्यातला मंजूर केला, आपण केंद्राला पाठवला. नागपूरचा प्रकल्प नंतर गेला, नागपूर पण आपलंच आहे, पुणे पण आपलंच आहे. मग एका दिवशी 2 प्रकल्प का होऊ शकले नाही? मला असं वाटतं की ही जी काही पद्धत आहे ही पद्धत बरोबर. अर्थात निश्चितच महाराष्ट्राच्या विकासाकरता तुमचं सरकार वर आल्यानंतर हर्षवर्धनजी याला नक्कीच उत्तर देतील गिरीश बापट. परंतु या नंतरच्या काळात आपण या कार्यक्रमात सहभागी नसणार आहात म्हणून 2 कळीचे आणि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. आपण एकीकडे म्हणताय की 100 दिवसातला परफॉर्मन्स हा चांगला नाही, त्यामुळे त्यांना मतं मिळणार आहेत किंवा मतं मिळणार नाहीत याची ती महत्त्वाची कारणं असणार आहेत किंवा मतं मिळायची जी कारणं पूर्वी होती ती आता कारणं उरलेली नाही आहेत. आपल्या मागच्या लोकसभा निवडणुकीनंतर लक्षात आलं असेल की जाहिरातीचं तंत्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या लोकसभा निवडणुकीचा तो एक लर्निंग काँग्रेससाठी होता की परफॉर्मन्स आणि त्याचबरोबर परफॉर्मन्सला जोडून असणारी जाहिरात याला प्रचंड महत्त्व आलेलं आहे. आपल्या मते परफॉर्मन्स नसेल तर होणारी जाहिरात आणि परफॉर्मन्स असताना आपली होणारी जाहिरात, या 2 जाहिरातीपैकी कुठल्या जाहिरातीला लोक भुलतील असं वाटतं आपल्याला? नाही, एक गोष्ट खरी आहे की काँग्रेसने केलेल्या कामाचा कधी फारसा गाजावाजा केला नाही. एक काम करणं हे लोकशाहीमध्ये आपलं कर्तव्य असं समजून आपण केलं, पण बाकीच्या लोकांनी मात्र काम न करता त्याची प्रसिद्धी खूप केली आणि प्रसिद्धीमध्ये आम्ही कमी पडलो ही गोष्ट खरी आहे. आता ह्या चुका दुरुस्त करण्याचं काम आम्ही करू. महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे कोण माणसं कशी आहेत, ते कामं कशी करतात, कुणाची धोरणं आहेत. आज महाराष्ट्र कोणाच्या धोरणावरती उभा राहिलेला आहे आणि निश्चितच आहे की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला पब्लिसिटी मीडिया हा खूप महत्त्वाचं साधन होतं. त्याच्यामध्ये कदाचित आमचे विरोधी पक्ष पुढे गेले आणि म्हणून लोकांच्या मध्ये तो इम्पॅक्ट झाला असावा असं मला वाटतं. पण मीडिया क्रिएशनची लीडरशिप ही फार काळ टिकत नाही. लोकांना वास्तव्याचं भान समोर आल्यानंतर लोक वस्तुस्थिती जाणवतात आणि मला असं वाटतं की आमच्याकडून सुद्धा आघाडी सरकार म्हणून किंवा काँग्रेस पक्ष म्हणून लोकांच्या समोर झालेली कामं किंवा आम्ही भविष्यात काय काय, कमिटीची जबाबदारी माझ्याकडे आहे.
खरं म्हणजे आता आमची मीटिंग चालली होती, मी मीटिंगमधून आलो, आपला आज हा शो असल्यामुळं. आणि म्हणून निश्चितपणानं ही सगळी बदलती जी काही इलेक्शनमधली जी समीकरणं आहेत, मीडिया महत्त्वाचा रोल आहे, त्याचा आम्ही आदर करतो आणि लोकांच्या समोर केलेल्या कामं निश्चितपणाने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये जनता आम्हाला संधी देईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. हर्षवर्धनजी, एक ब्रेकवर जाण्यापूर्वी छोटासा प्रश्न असा आहे की यावेळी होणारं मतदान हे पक्षाला असेल, त्या पक्षाच्या अजेंड्याला असेल का पुन्हा व्यक्ती केंद्रितच असेल, म्हणजे चव्हाण विरुद्ध मोदी किंवा अमित शहा विरुद्ध शरद पवार? कारण अमित शहांच्या भाषणावर शरद पवारांवर थेट टीका होती. कुठल्या मुद्द्यावर मतदान होईल असं आपल्याला वाटतंय? कारण निवडणुका जाहीर व्हायला आता केवळ 24 किंवा 28 तास उरलेले आहेत. नाही, अतिशय खूप महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला आणि मला असं वाटतं या चर्चेच्या माध्यमातून मी मतदारांना एवढंच आवाहन करणार आहे की आपण विचार करून मतदान करा, कोणत्याही भावनेच्या आरी जाऊन मतदान करू नका. आणि निश्चितपणानं विधानसभेच्या निवडणुका ह्या बऱ्याच वेळा स्थानिक प्रश्नावरती लढवल्या जातात, बऱ्याच वेळा स्थानिक प्रश्न पुढं मांडले जातात, लोकल इक्वेशन्स त्याच्यामध्ये महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर पार्टीचं नेतृत्व कोण करतंय. आज मला सांगा, आमच्याकडं पृथ्वीराज चव्हाण सारखा एक आज विरोधी पक्षाकडे आज लिडरशिपचं नाव सांगायला तयार नाहीत. जे लोकसभेमध्ये आम्हाला प्रश्न विचार, तुमच्या नेत्याचं नाव सांगा, आज आम्ही त्यांना विचार तुमच्या नेत्याचं तुम्ही नाव सांगा, ते सांगू शकत नाहीत. ते म्हणतात आमचं सामूहिक नेतृत्व आहे. आता सामूहिक नेतृत्व हे कुणाचं आहे हे महाराष्ट्रात लोकांना समजलं पाहिजे, पण ते सांगू शकत नाहीत. आज आमच्याकडे लिडरशिप आहे, केलेलं काम आहे, आत्तापर्यंतची झालेली प्रगती आहे आणि मला असं वाटतं 3 मुद्द्यावर आम्ही मतदारांना आवाहन करणार आहे. नंबर 1 केलेल्या विकास कामावर, नंबर 2 लिडरशिपच्या माध्यमातून आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा महाराष्ट्र कुणाच्या हातामध्ये सुपूर्त करायचा याबद्दलचा विचार निश्चित मतदार करतील आणि पुन्हा चौथ्यांदा आघाडीचं सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखाली येईल असा मला ठाम विश्वास आहे. हर्षवर्धनजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी आता तुम्ही विषय काढलाय म्हणून मी छोटासा प्रश्न असा विचारतो की आपण म्हणलात की नामदार पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुका लढणार आहात, त्यांचं नाव आपण प्रोजेक्ट करताय आणि तसं कुठलंही नाव युतीकडे नाही असं म्हणताय. परंतु निवडणुका एका नेतृत्वाखाली लढवायच्या आणि निवडून आल्यानंतर दुसऱ्यालाच मुख्यमंत्री करायचं असाही काँग्रेसचा अनुभव जनतेला आहे. तशा प्रकारची काही योजना नाही ना जर यदाकदाचित तुम्ही निवडून आलात तर? नाही, असं आहे की आता शेवटी पहिल्यांदा आम्हाला ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे, गेले 4 वर्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि मला विश्वास आहे की शेवटी महाराष्ट्रातल्या जनतेच्या काय अपेक्षा आहेत या निश्चितपणानं जाणून आम्ही पावलं टाकतोय आणि त्या पद्धतीनं एकदा नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्या पद्धतीनं निश्चितपणानं पुढची वाटचाल होईल. बरोबर आहे. काहीसं मोघम असं वाटणारं परंतु सूचक असं वाटणारं वक्तव्य आपण केलं. यानंतर या कार्यक्रमात आपण सहभागी नसाल म्हणून आपल्या धन्यवाद. या सर्व प्रश्नांवर, या सर्व विश्लेषणावर बोलतील नीलमताई गोरे आणि नवाब मलिक आणि गिरीश बापट. एका ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24. आज आपण पाहताय हवा महाराष्ट्राची. हवा महाराष्ट्राची या आधीच्या सेगमेंटमध्ये आपण पाहिलं हर्षवर्धन पाटील यांनी 3 मुद्द्यांना स्पर्श केला. तो म्हणजे महागाईचा फटका या विधानसभा निवडणुकीमध्ये युतीला निश्चित बसेल, तर जाहिरात तंत्रावर त्यांनी भाष्य केलं, आम्ही त्यात कुठेतरी कमी पडत होतो परंतु आता आम्ही मात्र शिकलेलो आहोत. तर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यक्ती केंद्रित राजकारणाला स्थान असणार नाही, तर पक्षाने केलेलं काम हे अत्यंत महत्त्वाचं असेल. अभय देशपांडे, मला वाटतं की हर्षवर्धन पाटलांच्या आताच्या स्टेटमेंटमध्ये फक्त 2 विसंगती मला लक्षात आणून द्यायच्यात की एकीकडे ते म्हणतात की जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आणि दुसरीकडे असा आरोप करतायत की सरकारने महागाई कमी करण्यात सरकारला अपयश आलंय. ठीक आहे, याच्यात समन्वय पाहिजे, शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे, आयाताचं धोरण ठरवताना शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर जपलं पाहिजे. पण मला वाटतं की शेतकऱ्यांना वाजवी किंमत द्यायची असेल, ग्राहकांचं हित जपायचं असेल तर त्यात मध्यस्थांची साखळी कमी करणं हा दूरगामी उपाय असेल. पण आज मला वाटतं त्यांना निश्चित भूमिका काय की कमी झालेत भाव की नाही झालेत. दुसरं एक 2009च्या निवडणुकीचा ज्यावेळेस आपण रेफरन्स देतो की लोकसभेला आणि विधानसभेला लोकांनी वेगळं मतदान केलं, त्यावेळेस तो रेफरन्स देताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2009ला केंद्रात मनमोहन सिंगांचं सरकार आलं होतं, विरोधी पक्षाचं नव्हतं, त्यामुळे स्वाभाविकच त्याचा परिणाम पुढच्या येणाऱ्या विधानसभेवर झाला.
दुसरे नेतृत्वाच्या संदर्भात म्हणाले की पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाचा निश्चितच महाराष्ट्रात काँग्रेसला ॲडव्हान्टेज आहे, परंतु तेवढं पुरेसं होत नाही. तर केंद्रातही मनमोहन सिंग यांचं नेतृत्व होतं, त्या नेतृत्वाबद्दल कुठलाही आक्षेप किंवा कुठलेही मला वाटतं आरोप झालेले नव्हते त्यांच्या व्यक्तिशः. मंत्रिमंडळावर होते, पण त्यांच्यावर नव्हते. परंतु त्यांच्या प्रतिमेचा त्या सरकारला ती प्रतिमा वाचवू शकली नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. या पूर्ण गोष्टींचा साकल्याने विचार करताना मला वाटतं या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. गिरीश बापट, काय सांगाल? मगाशी तुमचा उल्लेख करताना तुमच्या उत्साहावर तुमच्या मित्रांनी नवाब मलिक यांनी अतिशय चांगली टिप्पणी केली होती. त्या उत्साहाच्या स्वरात आपण काय सांगाल? महागाई हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, तर दुसरीकडे जाहिरात तंत्रावर एक तिखी टिप्पणी आपल्याला हर्षवर्धन पाटील यांच्याकडनं पाहायला मिळाली. पहिलं, हर्षवर्धन पाटील आमचे मित्र लवकर गेले काही कामानिमित्त, पण ते समोर नसले तरी दिवसातून 25 वेळा जाहिरातीच्या माध्यमातून आम्ही त्यांना सध्या बघतो, त्यामुळे ते नसले तरी मला काही प्रॉब्लेम नाही. असं आहे की त्यांनी असं सांगितलं की 100 वर्षात असं झालं, तसं झालं, तसं झालं. 100 दिवसात अहो 15 वर्षात काय झालं ते बोला ना. लोकांना आता हे कळतं. 15 वर्ष आणि 100 दिवस यातला फरक जनतेला कळतो. तुम्हालाही कळतो, पण तुम्ही वेळ घेऊन पेडगावला चाललात सगळे. त्यामुळे आता जनता ही शहाणी आहे. आमचा जनतेवर विश्वास आहे. जनता जो निर्णय देईल तो आपण मान्य करतोच, करायलाच लागतो. पण जनतेला दूधखुळं समजू नका, वेडं समजू नका. अहो 15 वर्ष काम केलं असतं ना तर एवढे करोडो रुपये तुम्हाला जाहिरातीवर खर्चच नसते करायला लावले. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच नसत्या, विद्यार्थ्यांनी चळवळी केल्याच नसत्या, महिला सुरक्षित राहिल्या असत्या, महागाई कमी झाली असती, सिंचन वाढलं असतं. हे महाराष्ट्रातली जनता उघड्या डोळ्यांनी बघते. हर्षवर्धनजी, मांजर जरी डोळे मिटून दूध पित असलं ना तरी त्याला वाटतं कोणी बघत नाही, तसं नसतं. त्यामुळे तुम्ही काय दिवे लावलेत 15 वर्षात या राज्यात हे बघतोय. आता त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला, मी तर काहीच बोलत नाही. नवाब मलिक बसलेत, मोठ्या साहेबांनी सांगितलं यांना लखवा मारलाय. म्हणजे काय आम्हाला अर्थच नाही कळला. सहीच नाही करत बाबा. सगळ्या आमदारांची, मंत्र्यांची त्यांच्या विरुद्ध हीच तक्रार. काही न करणं हेच त्यांचं काम, तेवढंच करतात ते आलेत. आणि व्यक्तीचं घेऊन सांगत होतात. अहो सोनियाजी इंदिराजींच्या नावाने त्या व्यक्तीच आहेत. आपण किती आकाश पाताळ एक करत होतात. मग मोदी का चालतात तुम्हाला? पण मोदी एक विचारधारा घेऊन चाललेत, एक संघटन घेऊन चालले आहेत. आणि म्हणून अशी मोदींवर टीका करणं म्हणजे तुम्ही काँग्रेसची मतं अजून कमी करताय आणि आमची मतं वाढवतायत. त्यामुळे तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आपण निलमताईंचं मत घेऊया. निलमताई, एकीकडे नवाब मलिक बद्दल बोलू द्या ना. हा बोला ना, बोला. तुमच्या मित्राबद्दल बोला. आमचे मित्र आहेत पण फार अडचणीत आहेत. पहिल्यांदा त्यांना जे राष्ट्रीय प्रवक्ते म्हटलंय तर महाराष्ट्रीय प्रवक्ते म्हणावं. राष्ट्रवादी हा काही राष्ट्रीय पक्ष नाही आहे. पण असू द्या, त्यांचं ते 2-4 निवडून आले, त्यामुळे बिचाऱ्यांना काही मंत्रिमंडळात स्थान नाही, कुठं स्थान नाही. दिलेलं काम फार चांगलं करतात. त्यांना एक सब कमिटी दिली तर सगळ्यात चांगलं काम त्यांनी केलं. पण अशा माणसाला मंत्रिमंडळात स्थान नाही, ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, ज्यांच्यावर चौकशा चालू आहेत, ज्यांनी घोटाळे केले, ते या राष्ट्रवादीचे मंत्री आणि काम करणारा कार्यकर्ता टीव्हीवर प्रवक्ता लोकांना सांगायला तोफेच्या तोंडी त्याला देतात. त्यामुळे आमच्या मित्राबद्दल मी काही बोलणार नाही. ते आपण नवाब मलिक तुमच्याकडे येऊया. मला निलमताईंकडे जायचं. निलमताई, यावेळेचं होणारं मतदान. हा बोला. आपण असं आहे की बापटजी, तुम्ही पुण्यात आहे ना, हो, तिथे एक संघटना होती, पतित पावन संघटना. मंत्री, दागी मंत्री वाचत होते, पाळा पडत होते. आता सगळे भाजपमध्ये. आता तुमच्याकडे आले, ते पतित पावन संघटनेत गेले तर सगळे पतित होऊन जात आहे. आता मी तर आज इथेच बोलतोय, मी काढतोय आता. नाही, मी तर काढतोय सगळा. आता विधानसभेमध्ये हे बद्दल बोलत नाही. म्हणजे माझं म्हणणं आहे की ज्यांच्या विरुद्ध सभागृहात भाषणं केली होती, भाजपची लोक खोटं बोलून प्रचार करताय, लोकांना बदनाम करताय आणि नंतर सांगताय खडसे साहेबांच्या विरोधात मी हक्कभंग आणणार आहे. आमदार या नात्याने माझा अधिकार आहे की एखाद्या विधानसभेचा वापर करून तुम्ही जनतेची दिशाभूल करताय आणि नंतर सांगताय की नंतर मला कळलं की हे काही सगळं खोटं होतं. म्हणजे आजपर्यंत जे आरोप केले
ते सगळे खोटे होते अशी परिस्थिती आहे. प्रेक्ष- भाजप ही पतित पावन संघटना झालेली आहे. आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पवित्र करतो, आमच्यासोबत राहिले नाही तर तुम्ही दागी आहोत, ही जी आहे ना, हे सगळे कुठेतरी बदनाम करण्यासाठी यांच्या कारस्थान होता. केंद्राच्या सरकार त्या पद्धतीने बदनाम केला, या राज्याचं सरकार बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू होता. पण हे स्वतः बदनामच होतं. कुठेतरी आता उघड पडलेले, यांच्या पित्तल उघड होतो. आता ही भाजप पतित पावन संघटना आहे. आमच्यासोबत राहिलेले लोक केंद्रात मंत्री होऊ शकतात, त्यांच्यावर समोर आरोप करत होते की बाबा हा करप्ट आहे, त्यांनी केंद्रीय मंत्री असताना करप्शन केलेलं आहे. आता तोच केंद्रीय मंत्री म्हणजे ही काय आहे हे यांनी पॉईंट स्पष्ट केलं आपण पाहिजे. निलमताईंकडे जाऊया. निलमताई, दोन मुद्द्यांवर तुमचं मत अत्यंत महत्वाचं आहे. एक म्हणजे या ज्या पावन करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यात शिवसेनेमध्ये सुद्धा अनेक इन्कमिंग आहेत. आय एम शुअर पुढच्या वेळेला ते शिवसेनेच्या इन्कमिंग बद्दलही निश्चितच नवाब मलिक टीका टिप्पणी करतील. परंतु दुसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा, आणि तुमचं मत त्याकरता अत्यंत जाणणं महत्वाचं आहे, ते म्हणजे यावेळचं होणारं मतदान हे पक्ष किंवा त्या पक्षाचा एखादा अजेंडा, मग ती एखादी तुमची ब्लूप्रिंटचा मुद्दा कोणी काढलेला असेल किंवा विजन डॉक्युमेंट असेल, त्या विजन डॉक्युमेंटवर होत असतं का पुन्हा व्यक्ती केंद्रितच प्रचार आपल्याला पाहायला मिळणार आहे की चव्हाण वर्सेस मोदी किंवा अमित शहा वर्सेस शरद पवार? आपलं मत? मला असं वाटतं की कुठलीही निवडणूक ही अनेक गोष्टींचा परिणाम असते आणि त्याच्यामध्ये निश्चितपणाने व्यक्ती ह्या महत्त्वाच्या असतातच. तुम्हाला आधीच्याही निवडणुका तुम्ही अभ्यासक आहात डॉक्टर निरगुडकर स्वतः अनेक निवडणुकांचे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यावेळेला आठवत असेल तुम्हाला की शरदराव पवार पूर्वीच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला जोशी महाजनांचं राज्य आणायचं आहे का, हा त्यांचा प्रश्न असायचा. आणि काल छगन भुजबळ म्हणाले जाजू कोण आहेत, महाजन कोण आहेत. म्हणजे आपल्याला कळतंय कुठल्या दिशेने फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र म्हणजे यांना काय म्हणायचे ते. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की कुठल्याही एका व्यक्तीचा जसं संघर्ष असतो दोन नेत्यांचा, त्याचबरोबर विचारालाही नक्कीच लोक महत्त्व देतात. आणि म्हणून विजन डॉक्युमेंट असेल किंवा नरेंद्र मोदींनी केंद्रामध्ये ज्या योजना, मग स्मार्ट सिटीज सारखी योजना आहे, पायाभूत सुविधांची आहे, हर्षवर्धन पाटील पुणे आणि नागपूरचा संपूर्ण अक्षरशः काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी खोटा वाद तयार केला आहे. अहो गेले 5 वर्ष आम्ही पुण्यातले आमदार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र मीटिंग घेऊन जे अनिर्णित प्रश्न आहेत ते सोडवा म्हणून रस्त्यावर बसलो, सभागृहात किती वेळा बोललो, ते त्यांनी केलं नाही. आणि शेवटी निवडणुकीच्या वेळेला हर्षवर्धन पाटील काय म्हणाले की प्रचार करायचा, त्यांचा प्रचार नाही अपप्रचार करायचा. परंतु मला स्वतःला असं वाटतं तुमचे जे आजचे 3-4 प्रश्न आहेत ना की स्पष्ट बहुमत मिळेल का, तर त्याच्याकडे मी जाते की स्पष्ट बहुमत मिळेल असं आम्हाला वाटतं. याचं कारण असं की केंद्रामध्ये स्पष्ट बहुमत दिल्यानंतर जी एक राजकीय त्याचबरोबर स्थिरता तयार झालेली आहे, त्याच्याबद्दलचा एक अनेक बिलं पास होण्याच्या संदर्भात असेल किंवा निर्णय घेण्याच्या संदर्भात असेल, तो जे स्वातंत्र्य मिळतं स्वतः नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला, ते निश्चितपणाने लोकांना हवं आहे. त्याच्याबद्दल लोक समाधानी आहेत. आम्हालाच असं नाही, फार कमी माणसं मला तर अशी दिसली की जी केंद्रात आम्ही उगाच निवडून दिलं एनडीएला अशी म्हणणारी जी आहेत ती. हा एक भाग आहे. दुसरं, स्पष्ट बहुमत मिळण्याबरोबरच तुमचा जो प्रश्न आहे की फक्त व्यक्ती केंद्रित होणार का, व्यक्ती केंद्रित करणं आवडतं बऱ्याच वेळेला लोकांना, परंतु अनेक वेळेला विचारांवरतीच मतदान होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की जो कमिटेड वोटर नाहीये, जो कुठल्याच पक्षाचा मतदार नव्हता, तो मतदार निवडणुकीसाठी जागृत होऊन बाहेर पडण्यामध्ये यश आलं. आणि ते नरेंद्र मोदींच्या कॅम्पेनला आलं. ते केवळ जाहिरातींमुळे आलं असं म्हणणं म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या औषधाचा उपचार जो आहे तो गोळीच्या वरचा जो रंग असतो ना, पाकिट त्याचं असं होतं म्हणून ते गोळी लागू पडली असं म्हणण्यासारखं आहे. पण ती जी त्यांचं बौद्धिक वैचारिक दिवाळखोरी आहे सगळी की खूप जाहिराती केल्या म्हणजे लोक फसणार आहेत. मुळात प्रश्न असा आहे, आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार. तुम्ही मांडलेला आहे. कार्यक्रमाची वेळ संपत आली. गिरीश बापट, आपल्याला काहीतरी बोलायचं होतं. गिरीश बापट. नाही, मला नवाब मलिकांना सांगायचं होतं की पतित पावन ही देशभक्तांची संघटना आहे आणि तुम्ही देखील पतित पावन मध्ये या पावन होऊन जाल, काळजी करू नका त्याची. आता जी रांग लागली आहे ना, त्यावेळेला तुम्ही त्यांचं समर्थन कसं करत होता तो, मग त्याचं काय उत्तर देता आता? तुम्ही बोला ना की आम्ही खोटा बोलत होतो. तुम्ही बापट साहेब बोला की आजपर्यंत सगळे आरोप आमचे खोटे होते. तुम्ही बोलून टाका ना, म्हणजे खोटे बोलणारे लोक आहे तुम्ही. नवाब मलिक त्यावेळेला सह्या केल्या नाही. गिरीशजी, हे नवाब मलिक यांना खुलेआम आमंत्रण आहे का? नवाब मलिक काय कोणालाही खुलेआम आमंत्रण आहे. सगळे वैतागलेत तिथे नवाब मलिक सकट. असं आहे की बापटजी, हा वैचारिक लढा आहे.
मनुवादी व्यवस्था निर्माण करणारी, लोकांच्या विरोधात समतामूलक झालं हो, समाज परत निर्माण आता ते करणारी लोकांना ही विचारधारा आहे. तुमचं ऐकून आणि नवाब मलिक सारखा मनुवादी, माणूस कधी गांधीचं मनुवादी हे, ते व्यवस्थेमध्ये आता जाऊ लोकं शाळे शकत झाले. नाही. आपण आणि तुम्हाला जे त्याविषयी तुमचे स्वप्न आहे नवाब कधी मलिक, या नवाब मलिक, महाराष्ट्रामध्ये आपण होणारच त्याविषयी एक नाही. वेगळी चर्चा करूया. कार्यक्रमाचा शेवट करताना एक छोटासा प्रश्न घेऊन जातो अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, महाराष्ट्रातल्या जनतेनं या क्षणी मत निश्चित केलंय का फ्लोटिंग वोटर्सवरच या महाराष्ट्राच्या निवडणुकीचं भवितव्य ठरणार आहे असं वाटतं आपल्याला? मला वाटतं की फ्लोटिंग वोटर्स जे आहेत ते महाराष्ट्राच्या पुढच्या निवडणुकीचा निर्णय घेतील हे नक्की आहे. फक्त एवढंच आहे की मोदींसाठी जो मतदार बाहेर पडला होता तो राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत बाहेर पडेल का? कारण आज तरी त्यांच्या पुढे मुख्यमंत्री पंतप्रधान पदाचा उमेदवार होता लोकसभेत, आज मुख्यमंत्री पदाचा उमेदवार युतीचा कोणताही नाहीये. काँग्रेस हे आज ठामपणे सांगू शकत नाही की आमचे हेच मुख्यमंत्री असतील. राष्ट्रवादीने आपला उमेदवार दिलेला नाही आणि ज्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली होती त्यांना काय मिळाला प्रतिसाद मनसे प्रमुखांना तेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मला वाटतं की या निवडणुकीमध्ये लोक ते मतदार ज्यांना की इथे परिवर्तन घडवायचं आहे किंवा असं तो कमिटेड वोटर जो आहे त्याच्याबरोबर जो फ्लोटिंग वोटर बाहेर आला त्यामुळे एकदम चित्र बदललं होतं. तसा फ्लोटिंग वोटर यावेळेस फर्स्ट टायमर म्हणजे केवळ 18 वर्षापुढचे नव्हते लोकसभेत, तर बरीच वर्ष निवडणुकीत मतदान न करणाराच वर्ग यावेळेस दिसला. तो या निवडणुकीत उतरेल का हे महत्वाचं आहे. आणि तो जर निवडणुकीत उतरवण्यासाठी मतदानासाठी उतरवण्यासाठी जर यश आलं तरच शिवसेना भाजपचं यश आहे. मला वाटतं की शिवसेनेने दिलेला काही दिवसापूर्वी जो इशारा दिला होता की केवळ हवेवर निवडणुका जिंकता येत नाहीत, तीच वस्तुस्थिती आहे आजची. आणि त्या हवेत आज काही लोक दिसत आहेत हे मात्र नक्की. विसर्जन झाल्यानंतर गणपतीचं निवडणुका जाहीर होतील अंदाज होता. येत्या 24 ते 28 तासात महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर होतील आणि पुन्हा एका सर्जनाची आणि पुन्हा एका विसर्जनाची सुरुवात होईल. त्या विसर्जनाची आणि सर्जनापूर्वीची महाराष्ट्रातील मतदारांची मानसिकतेची हवा नेमकी काय आहे, त्यांच्या मनात काय आहे, कुठले प्रश्न महत्वाचे असणार आहेत, काय घेऊन कुठला पक्ष समोर जाणार आहे, त्याहीपेक्षा अजेंडा महत्वाचा का पक्ष महत्वाचा का व्यक्ती महत्वाची, महागाई हा मुद्दा असणार आहे का, मोदींचा इम्पॅक्ट असणार आहे का, आणि जर मोदींचा इम्पॅक्ट असेल तर मिळालेलं यश हे मोदींचं म्हणायचं का, आणि जर अपयश आलं तर मात्र ते मोदींच्या सरकारवर केलेली एक मतदारांची टीका टिप्पणी म्हणायची का, या सगळ्याचा लेखाजोखा पुढच्या 25 ते 50 दिवसात आम्ही आपल्यासमोर मांडणार आहोत. परंतु तूर्तास महाराष्ट्राची हवा ही सध्या तरी तापत चालली आहे आणि त्या तापत चाललेल्या हवेत महाराष्ट्राच्या निवडणुका निश्चितच जाहीर होणार आहे. हाच या आजच्या कार्यक्रमाचा संदर्भ. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल 5 मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.